श्लोक 121. श्रीराम. महाभक्त प्रल्हाद हा कष्टविला, म्हणून तया कारणे सिंह झाला. नये ज्वाळ विशाळ सन्नधी कोणी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. श्रीराम. प्रल्हाद हा हिरण्यकश्यपू या दैत्यांच्या राजाचा धाकटा मुलगा होता. दिती या राणीला झालेल्या हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू या जुळ्या 2 दैत्य मुलांपैकी तो एक होता. हिरण्यकश्यपू हे दोघेही पराक्रमी, शूर पण खुनशी होते. हिरण्याक्षाचा वध विष्णूनं वराह रूप घेऊन केला. तेव्हापासून हिरण्यकश्यपू भावाच्या वधानं क्रोधित झाला होता. त्याची पत्नी प्रल्हादाच्या वेळी गरोदर असताना हिरण्यकश्यपूला युद्धावर जावं लागलं. तेव्हा त्यानं आपल्या पत्नीला नारदमुनींच्या आश्रमात सोडलं होतं. साहजिकच तेव्हापासूनच या गर्भावर नामस्मरणाचे संस्कार झाले होते. जेव्हा प्रल्हाद गुरुगृही शिकत होता तेव्हाही तो भगवंताची भक्ती करत असे. सतत नारायणाचं नामस्मरण करत असे. इतकंच नाही तर त्याच्या सहअध्यायी दैत्यपुत्रांनाही तो सदाचरण आणि भक्ती यांची शिकवण देत असे. आपल्या पित्याचा इतका धाक असतानाही त्यांच्या विरुद्ध जाऊन स्वतः भक्ती करणं आणि इतरांना ती करायला लावणं हे तितकंसं सोपं नव्हतं. आणि म्हणूनच तो महाभक्त ठरला. प्रल्हाद जेव्हा त्याचं शिक्षण पूर्ण झालं तेव्हा त्याच्या पित्यानं त्याला बोलावलं आणि म्हणाले, प्रल्हादा, इतके दिवस तू गुरुजींकडून जे शिकलास त्यापैकी काही गोष्टी मला सांग. त्यावर प्रल्हादानं विष्णूच्या नवविधा भक्तीचं वर्णन केलं. तेव्हा हिरण्यकश्यपू प्रचंड संतापला. त्याचे ओठ रागानं थरथरू लागले. प्रल्हादाच्या गुरूंना असं शिक्षण दिल्याबद्दल हिरण्यकश्यपू वाटेल तसं बोलू लागला आणि त्या गुरुलाच मारून टाकण्याची धमकी दिली. तेव्हा गुरुजींनी सांगितलं की प्रल्हादाच्या ठायी वासणारी भक्ती आणि बुद्धी त्याची स्वतःची आहे. हे ऐकून हिरण्यकश्यपूचा राग अनावर झाला आणि त्यानं प्रल्हादाला आपल्याजवळून ढकलून दिलं. स्वतःच्या भावाला मारणाऱ्या विष्णूची म्हणजे आपल्या शत्रूची तो पूजा करतो हे राजाच्या मनानं घेतलं आणि त्याला मारून टाका अशी आज्ञा त्यानं आपल्या सेवकांना दिली. त्याचा प्रल्हादावर काहीही परिणाम झाला नाही. नंतर राजानं त्याला मदोन्मत्त हत्तीच्या पायी तुडवलं, अंधाऱ्या कोठडीत बंद केलं, उपाशी ठेवलं, उकळत्या तेलाच्या कढईत टाकलं, त्याच्या आईच्या हाताने विष पाजलं. शेवटी प्रल्हादाला त्यानं डोंगराच्या कड्यावरून ढकलून द्यायला सांगितलं. अशा वेळीसुद्धा तो शांतपणे भगवंताचं नामस्मरण करत राहिला. परिणामी एखादं झाडाचं पान झाडावरून पडावं इतक्या अलगदपणे तो जमिनीवर पडला. ते पाहून राजा अधिकच चिडला आणि म्हणाला, अरे अभाग्या, तुझा जगदीश्वर सर्वत्र असेल तर या खांबातही आहे का? असं म्हणून त्यानं एका खांबावर एक ठोसा मारला. तेव्हा ब्रह्मांड फाटलं असं वाटण्या इतका मोठा आवाज झाला. प्रलय झाल्यासारखा पृथ्वी कंप पाहू लागली आणि त्या खांबातून सिंह आणि मनुष्य यांचं एकत्रीकरण असणारं भगवंताचं रूप प्रकट झालं. ते रूप खूप भयानक होतं. तापलेल्या सोन्याप्रमाणे पिवळे धमक्कट डोळे होते. आयाळ इकडे तिकडे फडफडत होती. दाढा विक्राळ होत्या. जीभ सुरीप्रमाणे धारधार होती. कान वरच्या बाजूला ताठ होते. मान थोडी बुटकी होती आणि बाहू चारी बाजूला पसरले होते. त्याच्यावरती तीक्ष्ण नखं होती. त्याच्या जवळपास फिरकणं कोणालाच शक्य नव्हतं. ब्रह्मदेव, शंकर, प्रत्यक्ष लक्ष्मी यांनाही त्याच्यासमोर जाण्याचं धैर्य होईना. आपल्या जवळ असणाऱ्या चक्रादी आणि इतर वज्रादी शस्त्रांनी त्यानं सर्व दैत्यांना पळवून लावलं
अशा वेळी सर्व शक्तीनिशी हिरण्यकश्यपू नरसिंहावर तुटून पडला आणि आपली गदा जोरानं फिरवू लागला. त्याचवेळी जोरदार हास्य करत भगवंतानी हिरण्यकश्यपूला पकडून दरवाज्यात नेलं आणि जसं गरुड विषारी सापाला मारतो तसं भगवंतानी हिरण्यकश्यपूला मांडीवर घेऊन त्याचं पोट फाडलं. त्याही वेळी नरसिंहाच्या भीषण डोळ्यांकडं पाहवत नव्हतं. रक्ताच्या चिळकांड्याने त्याचं तोंड आणि आयाळ लाल झाली होती. अशा अवस्थेतल्या भगवंताशी सामना करेल असं कोणीही उरला नव्हता. त्यांच्याजवळ जाऊन सेवा करण्याचं धाडस कोणालाही झालं नाही. तेव्हा ब्रह्मदेवानं प्रल्हादाला देवांना शांत करण्यासाठी पाठवलं. तो अतिशय सावकाश भगवंताच्या जवळ गेला. हात जोडून त्यांना साष्टांग नमस्कार त्यानं घातला आणि त्यांची स्तुती केली. खांबातून प्रकट होऊन भगवंत प्रल्हादाचं रक्षण करतात, कारण देवांना भक्ताबद्दल अभिमान आणि प्रेम आहे. तो भक्तांची उपेक्षा करत नाही. भगवान नरसिंह प्रसन्न झालेले असताना प्रल्हादानं स्वतःच्या एकट्याच्या उद्धाराची अपेक्षा केली नाही, तर संसार सुखामध्ये गुरफटलेल्या सर्व दीनजनांच्या उद्धाराची इच्छा त्यानं व्यक्त केली. आणि यातच प्रल्हादाचं अलौकिक मोठेपण सामावलेलं आहे असं समर्थ आपल्याला सांगतात. जय जय रघुवीर समर्थ. महाभक्त प्रल्हाद हा कष्टवेला, म्हणून तया कारणे सिंह झाला. नये ज्वाळा विशाळ सन्नधी कोणी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. श्रीराम.